काय पावसाने नुकसान केले. एवढे आंबे येचले, अख्खे आंबे बादा बादा खाली पडले. काय करावा, एक दिवस सुद्धा थांबाय तयार नाही. पाऊस 10-12 दिवसापासून बाबांनी धडाकाच धरला. 3 वाजले का पाऊस चालू झाला, 3 वाजले का पाऊस चालू झाला. आज एवढे नुकसान आहे. एवढं भारी आंबा आहे, 2-2.5 लाख रुपये याच्या आंब्याची होत्या मला. यंदा 50,000 व्हायला मुश्किल आहे. काय करावं आता, कोणाला सांगावा. आपले घर काय हो, शांताचे आंबे पाहिजे तेवढे. हा शांताचे आंबे, शांताचे आंबे पातळी तवालीच आहे ना. अहो मा आंबा किती गोड आहे तुम्हाला माहिती आहे ना. हात लांब खाला आंब्याला पाहतो नका नका हात लावू. पाव दे हो काय करू म्हणून हायत बाहेर वपायला न्यायचंय, काला हात लावू राहिले हो. आम्ही घेतो ना. घेऊन तुम्ही किती घेणार आहे तवा. तू देशील तेवढं देऊ का. आम्ही घेणार 2. तुम्हाला नाही परवडायचं, तुम्हाला लागत स्वस्ताचे. माझे आंबे लय महागाचे. आवर मागतो नेलते आम्ही जावर. नाही पण मागच्या टायमाला वेगळी होती. मागच्या टायमाला आहे ना वेगळी होती, साईज सारखी होती. आता लहान मोठी काय झाली साईज. लहान मोठी लहान एक मोठं का बरं. मग झाले मागच्या वर्षी झाड येते त्याच्या काय पोटे शिरले. आम्हाला मागच्या वर्षी एक सारखे होते बस. एक सारखे नव्हते. मी निवडून असे बारकीत मागच्या वर्षी आपण हातात धरले जुने हातात सारखे दिसायचे का रे. अरे एकच ना दिलता ना बरं चुकीत होती. हो का, तरी तुला उठला नाही. हा तरी उठला नव्हता. काय आंबा हो तुम्ही ना माशी डोकं लावूच नका. गेल्या वर्षी तुम्ही ना लय येड्यात काढलं होतं आणि या आवदाय तुम्ही नेमके आलेच. बरं मी काय होतं हे काही पोरे दाबून बारीक केलं का काय बरं झालं. आज लहान मोठं काय झालं. अहो झाड आहे ते, लहान मोठी साईज राहते. बोटे उठले. नाही त्याला दात लागेल कोणतरी. दात लागेले. दात लागेल. काय बोलू राहिले, झाडाचे आंबे आता तोडले का? हा नाही बरी याला नाही जात. याला नाही तो तोंडात गेलाच नाही ना त्याच्यावर. कोणाच्या पोराच्या. तुम्हाला घ्यायचे का. घ्यायला झालं. काला इकडे पंचायती करायला आले. आम्ही काय तेव्हा शांत तू आंबे चांगले म्हणून आम्ही येतो. हा मग या तर भाव द्या ना तेवढा. तुम्हाला लागत, तुम्ही आहे फुकाट बाबूराव, तुम्हाला लागत सगळं फुकट. बरं हा कोणत्या बाजूचा आहे. हा लहान काय आंबा कोणत्या बाजूचा आहे म्हणजे त्या फांटीचा का या फांटीचा आहे बस. काय फांटीचा बारीक फळ राहतं, काय फांटलं मोठं राहतं. कायला सूर्यकिरण भेटत आहे, कायला भेटते नाही. मग तुम्हाला काय करायचं त्याच्यात. नाही आम्हाला आहे ना, आम्हाला पुढे ना 2-4 जण मत होते आंबे आहे का. म्हणलं शांताबाईचे आंबे आहे. हा मग त्या म्हणा आधी पाहून या, मग आम्हाला यायला व्यापारी म्हणजे तुम्हाला पाहायला लावले. व्यापारी नाही तो आज तुम्ही पाहुण्या म्हणा. तो म्हणा तिचा फोटो काढून टाका. पण मग आता याला जे दात लागेल हा पसंत नाही करणार तो. दुसरा टाकू आपण. हा पण मग म्हणजे फुटू काढून पाहिला ना मग आंबे काढून टाकायचं त्याला हा ना. व्यापाराला त्या व्यापाऱ्याला घेऊन या माकडं, त्याला तोडवी ते तुम्हाला तोडवी त्याला आता खाली. काय बरं हा ठेवा ते आंबे. बरं, जा. पहिले आंबे पाहिजे. आवडलं मला. शांताबाई त्या हातात आंबे तरी मी फोटो काढित. हा धर धर आपण दोघं धरू. मी नाही त्या धरायला. हातात आहे. अहो मी दुसऱ्या व्यापाऱ्याला माल दिले. तुम्ही ना बाबूराव शिरपत काय भाव दिला आता? तो काय भाव दिला? डोकंच लावून काय भाव दिला मला. मी दिला 250 किलो 250 रुपये किलो. 300 रुपये किलो. हा जाऊ 50 रुपये वाढा तुला. आपली म्हणून आपली म्हणून. हा पण नक्की घ्याल ना. हा लागला दात ना की आम्ही सवते काढू. चौथ्या बाजूला काढू. हा काय म्हणजे तो घेणार नाही आम्ही फक्त असं. अहो दात लागायला इकडे काय लहान पोर आहे का. काय बोलून राहिले. ये नाही पण ती काबर एवढं का हो, ते आंब्याला आंबा लागून ते डाग पडेले. फार वर चढू खाले. तू काय करतो सांग बरं. वर चढून नाही काय खायला. रे? नाही पोरीला घागत जायचं. पोरीला कधी वर घ्यायचं. हा वर घ्यायचं रे. झाडाव हा नाही. कवळ्या काय रे नुसकान करतोय. अहो वर कुणीच जात नाही. मग आंब्याला धक्का नाही लावत कुणी. त्याच मग त्याचं काय. अशी बाबराव साईज म्हण ना. ये पण. मग ते पटलं आपल्याला. म्हणजे धरायला बरं वाटत जरा. तुम्ही ना आंब्याला दिष्ट नका काय लावू. मग हा एक तर आता गावात कोणाचे आंबे नाही माझ्या आंब्यासारखे. हा जाऊ दे पण शांत. मग तुझ्या आंब्यासारखे आंबेच नाही पुढं. मग नाहीच आहे ना. अरे गिराव काय गिराईक. बाबूराव कोणी यावं शांतता आंबा दाबून पावा. हा म्हणजे येते खाली आंबे लोंबे नव्हते का. यायचे हात लावून जायचे बाय. हात लावाय पिकलं का नाही पिकलं का नाही. आपण गळू राहिले तिथं. अहो गळू राहिले म्हणजे वाऱ्या वावताना आणि गळू राहिले आंबे. तुम्हाला कळत नाही का 8-10 बरं दिवसापासून सांगा पाऊस चालू जमून आहे. द्यायचं बोला. 300 सांगितलं तुला. तुम्ही म्हणते ना 300 रुपये. हा. नाही तर मग 250 रुपयाचे जागेवर बाया येणार आहे आंबे न्यायला. म्हणजे शांताबाई ना आता बाहेर ठेवलं काय. हा बाया बाया. बाया ठुला. व्यापारी आंब्याला
अहो म्हणजे तो व्यापाराशी मा व्यवहार झाला हा, ना, यायला येणार आहे तो. आपण येतो ना बाहेर आलो होतो ना तुम्ही बाहेरला खाऊ घालशाल आपल्या लोकांना नाही गाव करणार हा. हा, मग घ्या ना तुम्ही 2 पैसे जास्त द्या तुम्ही बाय लोकांना द्यायचं आम्हाला माहिती अहो, ते बरे तुमच्यापेक्षा काय हा ते व्यवस्थित भाव करून लगेच टपक्यान घेऊन जातात तुमच्यासारखे असे पांचट नाही बाहेर. बोलती ते. बरं जाऊ दे तुम्ही आंबे घ्यायच्या 2 तास आधी बाई निरखी त्या बाई कशी ओ बाई आहे कशी नाही बाई जाऊ द्या एक वजन किती उतरतो हा एक आंबा काट्यावर जर एक टाकला किती तुमचा आंबा आता जेव्हा तुम्हाला द्यायचं राहील ना तेव्हा मी तुम्हाला वजन करून पण देईन तुम्ही करू पाहिलं असेल ना वजन मी कायला करू लगेच वजन बाय. हा? इडून माग इडून माग म्हणजे काय दरवर्षी काय त्याच मग साईजचे आंबे राहते काय हा म्हणजे कमी जास्त होत राहते का मग लहान मोठे राहते कसं काय मग काय काय वर्षी बाहेर येत नाही काय अरे काय बरोबर वर्षी बरोबर उशिरा येतो खत पाणी रे. कमी जास्त होते बरोबर हा खत पाण्यावर राहते ते बरोबर माणूस दरवर्षी तसंच राहतं का तरुण नाही बरोबर जाऊ दे हा आंबा शांतची सर मी कोणला ना गावात अरे भाऊ मी काय चालले ते म्हातारे माझा ना खावा माझा हा खरंच काय कोळीच नाही निघत त्याच्यात आंबा अहो असा गोडे तर तुम्ही रस जर केला ना रस बाबा बाबा त्याच्यात शेवाय अशा असा आंबा हाणशाल दिलता जीव हातात मावत नव्हता हा हा दवा पियाला बिलागलो तुला सांगतो काय आंब्याचा रस काही केल्यानं रस हातानं लय रस गळतो मग आंब्याचा इतका रस पडत बरं तोंड काढलं ना तरी दार लागेल त्याला काची हा, रसाची अहो मग रसदार आंबा आहे कोय केवढी पाहिली का मधी तुमची कोयला बारीक आहे एवढीच कोय नुसता माशाळा आंबा आहे म्हणून तर त्याचा भाव तेवढा आहे पाहुणे आले आणि आलू शांत बायको पळत 2च आंबे नेले एवढंच काम झालं 15 मान जेवली म्हणजे विचार करा 2 आंब्यांचा एवढा रस बरी पडला साखर टाकीच पळी मिळाली जिथे तुम्ही आंबा करून आलो म्हणजे शांत बायको आंबा मग मी काय एकच नेतो मग त्या कांगण्याला त्या पारी ठोवगळे वस्तू चाप लागू तो काळा का हा मागो नाही ना मला म्हणे लावायला ती कुई नेली त्यानं झाड तरी खायला दिली मग आंब्याची कोय. झालं गेलं तो बेरा तिकडे आता म्हणजे आता तो गिरायक तुटणार आता मी काय तो वाढता असं बरं उडतो नसा अहो पण मला मार बसतो नाही का? एका दिवशी तुझ्या आंब्याला जर नाही आंबे आली सांगा तू किती गिरायक तुटतील सांग बरं हा हा बरं जाऊ दे दिली तर दिली आता बरं दे मी काय म्हणते तुम्हाला नक्की घ्यायचे का हा मग. आहे का 300 रुपये हा, मग किलो 300 व्यापारी? हो, आहे. हा? मग करायचा व्यवहार आता ये ना आता खास आहे ना आम्हा दोघांना हे घ्यायला बा 200-250 किलो आंबा आहे एवढंच काय आम्हाला करायचं ना आता तू काय कर हा म्हणजे ते त्याला व्यापारी एक दिन मला एक दे त्याला एक दिन मला मला हा, मला घेतला एक आणि याला एक मला दे. दे म्हणजे आता घरी नेऊन मी खाऊन पाहतो पिऊन पाहतो कसा निघतो कसं नाही घेऊन हा तर दाबू जर पटला हा. तर मग केला यावर म्हणजे तुम्ही एक एकच आंबा नेणार हा. हा आणि मागापासून 1 तास घेतला मावाला तुम्ही म्हणजे तुम्ही काही माई चेष्टा करू आले तिथं ना काय हा आणि इतक्यात काय म्हणलं व्यापाऱ्याला देतो 300 रुपये घेतो ना तो आम्हा- तुटतो. आम्हाला जर पटला तर आम्ही ये ना घरी येतो घरचा केवढा हा केवढा मापला येतो जर बायचा मोठा असला तर त्याला पसंत नाही मोठा असला म्हणजे घरी तो आंबे आहे का हो आंबा दे नाही, त्याचा घ्या त्याचा घ्या देते. मला घरी सुद्धा रे तुम्हाला देते. मला घरी सुद्धा रे इकडे द्या हो तुम्ही अहो, बाबा. मायाच्या वैल ना. हा, दुसरा याच्यापेक्षा मोठा देते पाहू हा तुम्हाला याच्यापेक्षा मोठा देते आणि पटक्यान निघा तुम्ही काय पटक्यान निघून निघा अहो मला एकच द्या नाही, एक नाही बाई एक काय तुम्हाला एक बाई हात सुद्धा नाही तू भेटणार. तुला दमदाटी केली ती मी राजावर चढेल पुढं आंबे तुझ्या वरच आपण पाहिजे हा पाय मग आता साकून पाहिजे हा दिवसा नाही त्याच्या तुम्हाला नको नादी वळण. लागू हा. या बाय मा नवऱ्याला नाव सांगलं बरं का तुमच्या हा? दोघांचं इकडे येऊन 1 तास मावले घातला एक आंबा सुद्धा खरेदी केला नाही काय फालतू टाइम तुझ्या नवऱ्याला ते तुझ्या नवऱ्याला पाठवून मी काम करून जाईन त्याला ठेवीन काच हा आंब्याच तुम्ही निघा आता निघा तुमचं सगळं काय काय बोलेल मानावऱ्याला सांगते ना मी सांग मला पाचट सुद्धा मेले गु खाव मेले हा गावात वळू सोडेल इडा आले बरं इथं डोकं त्यावर पडला की जा मग हा काय? तुझ्या नवऱ्याला पाठवले आंब्या खाली बसले मानावरा इडा आहे का तरी सकाळी भेटला गावात फोनवर बोललो झालं गावाला जायला 4 दिवस झाले नाही 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 हा? अब आपलेच कुठं बोलू पहिले या बाय बाबराव पटकन तुम्ही गावाचं नाव म्हणलं ना तू ठकीच्या घरी हा आता पाय जाऊ हा कोण हा मानावरा? हा. सापडलं तुमच्यासारखा तर पांचट नाही मानावरा पहिला रस्ता धरा तुम्ही रस्ता नाही तर आता मी बरं जर तुम्हाला तर ते काय एका आंब्याला हात लावून नाही देणार तर आणि माझ्या आंब्याला गिरायक नाही आणायचं मी विकायला भक्कम आहे आंबे या बा माझ्या आंब्याला हात नाही लावायचा पटकन निघा तुम्ही लेच बाई चढी घरी हा चढी काय म्हणजे इडा आले फालतू निघा त्या खाणी हा निघा त्या खाणी चल वळू मेले वळू गावात सोडे एवढा भारी आंबा आहे आणि एक आंबा दे बाईन तो आंब्यावर चढतो एक बोलणं झालं का फाजील सारखं येऊ दे ना माझ्या नवऱ्याला काय काय बोलेल एवढं सांगू देते आणि संध्याकाळी यांच्या दोघांच्या घरी जाते आणि यांच्या बायकांना सांगते आणि यांच्या चांगल्या चांबड्या लोंबवायला लागते आराम करून मेले